ध्येयवाद आणि बांधिलकी यांनी झपाटलेले गणपतराव दादा. सध्याच्या परिस्थितीमध्ये सहकार चळवळीला पोषक असे वातावरण नाही हे वास्तव आहे आणि ते स्वीकारण्याच्या शिवाय पर्याय नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे बांधिलकी आणि ध्येयवाद या दोन गोष्टीची उणीव आहे. सहकार चळवळ ही सर्वसामान्यांच्या हिताची चळवळ आहे आणि ती टिकवणे ही काळाची गरज आहे. ती टिकवण्यासाठी झपाटलेला सहकारातील एक जादूगार आणि शेतकरी टिकली तरच देशाच्या भवितव्याला आधार मिळणार आहे. हे जाणून सारे पाटील यांचे सुपुत्र गणपतराव पाटील त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन सहकारात उतरले आहेत. शेती टिकली तर शेतकरी टिकणार आहे आणि शेतकरी टिकला तरच परिसर सुजलाम होणार आहेत. हे जाणून गणपतराव पाटलांनी 2015 पासून क्षारपड मुक्तीसाठी स्वतःला झोकून देऊन नवनवीन तंत्रज्ञान शेताच्या बांधावर नेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. जमिनीतील क्षारयुक्त पाणी निचरा पद्धतीने बाहेर काढून पडीक नापीक जमीन सुपीक करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. सुमारे 10,000 एकर जमीन क्षारपड मुक्त करण्यात ते यशस्वी झाले आहेत. गणपतराव पाटील यांनी सुरू केलेले प्रयोग पाहण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी, प्रकल्प राबवण्यासाठी देश-विदेशातील शिष्टमंडळ, तज्ज्ञ मंडळी, संशोधक, राजकीय नेते, प्रगतिशील शेतकरी येऊन जात आहेत. राहुरी विद्यापीठात दत्त पॅटर्न अभ्यासाला दाखल होतो आहे. ही बाब सामान्य नाही. शिरोळ तालुक्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. शिरोळच्या वैभवात दत्त पॅटर्नच्या माध्यमातून मानाचा तुरा लावला गेला आहे. ते केवळ गणपतराव पाटील यांच्या ध्येयवादी दृष्टी, कामावर असलेली निष्ठा, प्रामाणिक प्रयत्न, आदर, समजून घेण्याची वृत्ती या विशेष गुणसंपन्नांमुळे हे सर्व शक्य झाले आहे. यांना बोलवून घेऊन आम्ही चर्चा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांची प्रवृत्ती बनवून आम्ही खरं म्हणजे सुरू केलं. पहिलं 150 एकरवरती काम केलं उमनाळला. ते सक्सेस झाल्यानंतर शेरशाळला 900 एकर एकदम हातात घेतलं आणि ते सक्सेस झाल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या ज्या काही क्षार पडलेल्या जमिनी आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निघाले. शेतकरी उत्सुकतेनं पुढे आले आणि ज्यांनी करून घेतले त्याची तरी फायदा अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. तुम्ही घालवाडमधल्या एका शेतकऱ्याचं उदाहरण जर बघितलं तर काही येत नव्हतं पीक, तिथं पहिल्याच वर्षी 20 गुंठ्यात 38 टन ऊस काढलेला आहे आणि तो नवरा बायको दोघं भेटायला मला आले की तुम्ही हे केल्यामुळे आम्हाला 38 टनाचं ऊसाचं उत्पादन मिळालं. हे साध्या सोप्या गोष्टी नाहीत, कारण हे करत असताना देखील बाहेरच्या लोकांनी आम्हाला बोलवून घेतलं. तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्र सरकारचे जे भूजलचे लोक आहेत त्यांना एक मेळावा कर्नलमध्ये घेतलं होतं आपल्या ह्या महाराष्ट्रात असणाऱ्या सरकारचे, आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला तिथं बोलवलं होतं. तुम्ही हे कशा पद्धतीनं राबवला, आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय पण शेतकरी जवळ येत नाहीत, पण तुम्ही कसं राबवला, संस्था कशा काढल्या आणि शेतकरी एकत्र कसे आले त्याची माहिती सांगण्यासाठी आम्हाला तिथं बोलवले होते. आणि हे करत असताना अत्यंत कष्टातनं शेतकरी एकत्र आल्यामुळे हे काम झालंय. आणि आता हे जे विद्यापीठानं काम घेतलंय याच्यामुळं देशभर आपल्या दत्त फॅक्टरीचं असेल, शिरोळचं असेल, आपल्या हा तालुक्याचं नाव देशभर जगभर जाणार आहे. कारण ह्याने अभ्यास केल्यानंतर एक त्यांची जी काही स्टोरी तयार होईल ती अत्यंत अभ्यासू सगळ्या लोकांना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे. आणि हे जे काम झालं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असाल की कसं येतं उत्पादन, कसं येतं आहे. पहिलं पडीक जमीन होती, कलेक्टरने देऊन ती पडीक जमीन काढून पिकाऊ जमीन करून दिली, त्यांची पत निर्माण करून देण्याची दृष्टी झाली. इथं मामलदार गुरु होते, त्यांनी शिवा ठरवून त्यांचे खातेपोट करून दिले. बसने मॅडमने शिवा ठरवून दिले. इतक्या सरकारी लेवलला देखील आम्हाला मदत लोकांनी केली आणि त्यामुळे हे सक्सेस झालं आहे. आणि ही देशभर आता घंट्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम होईल. आणि हे जर झालं तर आता उत्पन्न होतं याच्यापेक्षा डबल आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन यायला लागेल. जमीन डबल होत नाही. हीच जमीन टिकवून कसं पिकवता येईल आणि वर्षानुवर्ष यातनं पीक चांगलं कसं काढून घेता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही क्षारपड मुक्त करण्याचं काम केलं आहे. त्यानंतर दुसरं आम्ही दत्त कारखान्याने एक हातात घेतलेला आहे की जमिनीतला अन्नवंश संपत निघाला आहे, म्हणजे सेंद्रिय कर्म कमी होत निघाला आहे. आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला बघितलं त्यावेळेला 0.23 कर्म होता आणि आता सातत्यानं 5-7 वर्षे प्रयत्न केल्यानंतर आता 1% सेंद्रिय कर्म आलाय. आणि सेंद्रिय कर्म 1% गेल्यामुळं 150 टनाचं उत्पादन निघेल अशी खात्री शेतकऱ्यांना वाटायला लागलेली आहे. आणि हे सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी प्रयत्न आम्ही काय केले, पालापाचोळा पिटू दिला नाही, पालापाचोळा कुटी करून जमिनीत काढलं, हिरवळीची खतं केली, सेंद्रिय खत वापरण्याचा त्याला प्रयत्न केला.
पाण्याचं नियोजन करण्याची दृष्टी ठेवली, त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पीक येतंय. तर आत्ता शेतकरी काही 150 टनापर्यंत निघालेले आहे. तुम्ही लोकांनी देखील ते बघितलं पाहिजे, शेतकऱ्यांची मुलाखत घेतली पाहिजे. सरकारने सहकार चळवळ टिकवणे याचे मुख्य कारण समाजातील दारिद्र्य दूर करण्यासाठीही टिकली पाहिजे. यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. 1 महिन्यापूर्वी माळेगाव येथे एकरी 400 टन ऊस उत्पादन काढलेल्या शेतकऱ्याला व शेतीला भेट देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी तेथील अधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याशी गणपतराव पाटील यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संवाद घडवून आणला. गणपतराव पाटलांनी कारखान्यावर राबवलेले शेतकरी हिताचे प्रयोग त्यांनी सांगितले. संपूर्ण शांतपणे अजितदादांनी ऐकून घेऊन त्यांनी सांगितले की जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर मी दत्त कारखान्यावर भेट देऊन शेती सुधारणाविषयी जे आम्हाला बदल आपण केला ही संपूर्ण माहिती घेईल असे त्यांनी सांगितले होते. मात्र ही त्यांची अपुरीच इच्छा राहिलेली आहे. दरम्यान स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर सांत्वनासाठी उद्यान पंडित गणपतराव पाटील हे देशाचे नेते खासदार शरदराव पवार बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले, गणपतराव, आपण देशामध्ये क्षारपड मुक्तीचे जे काम सुरू केले आहे याला तोड नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन आपण पुढे चालत आहात त्याला मी शुभेच्छा देतो. जे सहकार्य हवे आहे ते इथून पुढे आपणाला मिळेल असे आदरणीय शरद पवार यांनी गणपतराव पाटील यांना सांगितले आहे.